जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. रिझर्व्ह बँकेचं जे तिमाही पतधोरण या आठवड्यात सादर झालं गुंतवणूकदारांना फारसं रुचलेलं नाहीये आणि त्यामुळे शेअर बाजारात पुन्हा एकदा घसरण सुरू झाली. ती आठवडाभर थांबली नाही. पण अशा वेळी मग काय करायचं? गुंतवणूकदारांनी कुठे पैसे गुंतवायचे? इतर कोणते गुंतवणुकीचे मार्ग अशा वेळी जेव्हा अनिश्चित असतं वातावरण शेअर बाजारातलं तेव्हा गुंतवणूकदारांसाठी असतात, हे आज बघूया भाषा पैशाची मध्ये. आणि सुरुवातीला जर शेअर बाजारातला या आठवड्याचा जर एक आढावा घ्यायचा झाला तर अनिश्चितता पुन्हा परतली आहे शेअर बाजारात, असंच आपल्याला म्हणावं लागेल. आतापर्यंत जर बघितलं तर आरबीआयचं तिमाही पतधोरण या मंगळवारी झालं आणि रघुराम राजन यांनी 25 बीपीएस पॉइंट्सने रेपो दर कमी केले, पण त्याचबरोबर महागाई दराबाबत साशंकता व्यक्त केली आणि तिथून जो बाजाराचा मूड बिथरला तो आठवडाभर घसरण सुरू राहिली. मान्सून पुन्हा लांबणीवर पडलाय आणि निर्देशांकांची घसरण सुरू झाली, ती आठवडाभर थांबली नाही. निफ्टी आता जेमतेम 8100 वर आहे आणि सेन्सेक्स 26768 वर आहे. आणि काय नेमका शेअर बाजाराचा मूड होता, काय करायचं अशा वेळी शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांनी ते समजून घेऊया. महंतेश सबरत एसबीआय कॅपिटलचे उपरिसर्च प्रमुख सध्या आपल्या बरोबर आहेत. सर, नेहमीप्रमाणे खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमात. सगळ्यात आधी हेच अर्थात विचारायचं आहे, कारण ही जी घसरण या आठवड्याभर बघायला मिळाली, एक कारण होतं आरबीआयच्या पतधोरणाचं. अजूनही परदेशी गुंतवणूक जे आहेत ते अजून लांब आहेत भारतीय बाजारांपासून. काय वातावरण या शेअर बाजारात दिसतंय? काय नेमकी कारणं पतधोरणाशिवाय या घसरणीची आहेत? हो, व्हॉलॅटिलिटी या मार्केटमध्ये आलेली आहे, या आठवड्यात पण आलेली आहे आणि त्यामागे कारणं अशी आहेत की आपण आरबीआय पॉलिसीची वाट बघत होतो. 2 तारखेला आरबीआय पॉलिसी आली आणि गव्हर्नरनी रेट कट तर केलेलं आहे 25 बिप्सनी, पण त्याचा परिणाम आपल्याला अजूनही मार्केटमध्ये दिसत नाही आहे. बऱ्याचशा पार्टिसिपंट्सना डीपर रेट कट म्हणजे 50 बिप्सची अपेक्षा होती, पण तेवढी आलेली नाही. आणि शिवाय आरबीआय गव्हर्नरमार्फत जी कमेंट्री आली मॉनिटरी पॉलिसीसोबत तर ती फार निगेटिव्ह होती किंवा ज्याला आपण म्हणतो हॉकिश होती. कारण त्यांच्या मते इन्फ्लेशन ट्रॅजेक्टरी जी आहे ती वाढणार आहे, म्हणजे मार्चच्या अखेरेपर्यंत इन्फ्लेशन वाढेल. आणि जेव्हा त्यांचं मॉनिटरी जेव्हा पॉलिसी आली तेव्हा आपल्याला IMDचं पण फोरकास्ट आला होता, मनसून फोरकास्ट आला होता. तर यंदाचा पावसाळा हा यंदा पाऊस फार कमी पडणार आहे अशी आशंका आहे आणि त्यामुळे मार्केटला त्याचा परिणाम मार्केटवर राहिला आणि आणखी काही दिवस तो राहील असं सुद्धा तज्ज्ञांना वाटतंय. थोडक्यात अनिश्चितता कायम आहे शेअर बाजारात, पण पतधोरणावर पुन्हा एकदा तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे. याचं कारण यानंतर मग बँकांमध्ये काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे? न भूतो न भविष्यती बँका पडल्यात, नवीन एंट्री बँकांमध्ये घ्यायची का बँकांच्या शेअरमध्ये? म्हणजे मार्जिन एक्सपेन्शन प्लस व्हॉल्यूम इन्क्रीज या दोन गोष्टी थिओरिटिकली मार्केटसाठी पॉझिटिव्ह असतात, बँकांसाठी पॉझिटिव्ह असतात. तर आमचं मत असंच आहे की अशा सिच्युएशन म्हणजे रेट कट्स हे आता आपण फक्त 25 बिप पाहिलेलं आहे. पुढे फिस्कल इयरमध्ये आपल्याला अजून रेट कट्स येतील असं बघायला दिसेल आणि वी विल सी मोर, म्हणजे पुढच्या वर्षात सुद्धा आपल्याला जास्त रेट कट्स दिसतील. तर त्यामुळे बँकांचं बिझनेस हा वाढणार आहे आणि त्यांचे प्रॉस्पेक्ट्स खूप चांगले होतात. तर केवळ जे बँक्स आहेत ज्यांची कॅपिटल ॲडिक्वसी चांगली आहे अशाच स्टॉकमध्ये आपण निवेश करायला हरकत नाही. तर राहिला क्वेश्चन आपला या सिरीजबद्दल, तर सिरीजमध्ये असंच आहे की ओव्हरऑल मार्केट जरा थंडावणार आहे, तर एखाद वेळेस आपल्याला जूनमध्ये हे बेनिफिट्स दिसणार नाही आहेत. बँक निफ्टी परॅप्स म्हणजे लोअर लेवलला क्लोज होईल, पण त्यानंतर मोमेंटम गॅदर होईल असं आमचा अंदाज आहे.
जून सिरीज थोडक्यात फारशी चांगली गुंतवणूकदारांना शेअर बाजारात जाणार नाही असंच एकंदरीत दिसतंय. दरम्यान पहिला फोन कॉल घेऊया. इनफॅक्ट फोन नाही, अनिल पाटील यांनी 2 प्रश्न आपल्याला ईमेलवरनं विचारले आहेत. त्यातला पहिला आहे, त्यांनी लॅन्को इन्फ्राचे 500 शेअर्स घेतलेत 35च्या दराने. महंतेश सर, खूप नुकसान यांना या शेअरमध्ये होत आहे एवढं निश्चित आहे, तर काय लॅन्को इन्फ्रामध्ये सल्ला असेल? लॅन्को इन्फ्रास्ट्रक्चर आता पेनी स्टॉक झालेलं आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉस्पेक्ट्स दिसत नाही आहेत. इनफॅक्ट त्यांचं क्रेडिट रेटिंग आपण पाहिलं तर आता डी झालेलं आहे, म्हणजे डिफॉल्ट कॅटेगरीमध्ये ती कंपनी गेलेली आहे. तर आमचं तर मत होतं की या स्टॉक्समधनं जे काही मिळतील तेवढे घेऊन बाहेर पडायला हाच बेस्ट ॲडवाईज राहील आणि दुसऱ्या कुठल्या चांगल्या कंपनीमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट करायला हवं.